शिवसेनेची मुंबईतली उमेदवारी यादी कधी येणार? भाजपच्या यादीनंतर सेनेच्या यादीची प्रतीक्षा लागली आहे। रात्री उशिरा यादी येणार असल्याची देखील माहिती मिळते। मुंबईत महायुतीचा मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजपनं उमेदवार जाहीर केले, मात्र शिवसेनेला अजूनही उमेदवार जाहीर करता आलेले नाहीयेत। शिवसेनेनं भाजपसोबत जागा वाटप करताना खूपच घासाघासी केली। एवढी घासाघीस करूनही शिवसेनेला समाधानकारक जागा मिळताना दिसत नसल्याचं शिवसेनेतल्या सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्या शिवसेनेची यादी जाहीर होण्यास उशीर होतोय। सूत्रांच्या माहितीनुसार आज रात्री उशिरा शिवसेनेची यादी जाहीर होईल आणि या यादीत शिवसेनेचे उमेदवार कोण कोण असणार याची सगळ्यांनाच उत्सुकताही लागलेली आहे। तर कपिल आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले ताजे अपडेट देत आहेत। कपिल, इतकं म्हणजे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या वतीने केले जात आहे। अगदी बसेस भरून कार्यकर्ते जे ते शिंदेच्या भेटीसाठी पोहोचत आहेत। जागा वाटपाचं अद्यापही ठरलेलं नाहीये। काही ठिकाणी शिवसेनेला कमी जागा दिल्याचं देखील बोललं जात आहे, सूत्रांकडून बोललं जात आहे। आता त्यांची यादी अजून जाहीर झालेली नाहीये, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच या संदर्भातल्या अनेक बैठका आपण पाहिल्यात आणि अजूनही या संदर्भातल्या बैठका या सुरूच आहेत। आणखी काही जागांवरती रस्सीकेस जे आहे ती सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिढा जो असतो जागेचा तो सुटलेला नाही। अवघे 23 तास उरलेले आहेत, फॉर्म भरण्याचे शेवटचे दिवस आहेत, शेवटचे 23 तास आहेत आणि असं असतानाही शिवसेनेच्या जागेंचा तिढा मात्र कुठे सुटता दिसत नाही। महायुतीमधले जे काही गणित आहेत ते कुठेतरी अचूक होताना दिसत नाही आहेत असं जाऊन बोलू शकतो। आणखी काही जागा ज्या आहेत ते भाजपाने दावा केलेल्या आहेत, त्या शिवसेना जागा आहेत। शिवसेनेच्या काही भाजपच्या जागेवर दावा केलेला आहे। असं काही गणित सुरू आहेत। काही ठिकाणी अदलाबदलीही होऊ शकतात उमेदवारांची। ही सर्व गणित बसणं अजून गरजेचं आहे आणि ही गणित अजून बसलेली नाही आहेत। 23 तास राहिलेत फॉर्म भरायला आणि अजूनही गणित बसलेली नाहीत। त्यामुळे चिंतेची बाब समोर येते आहे। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या डोक्यात टांगती तलवार आहे, त्यांची धाकधूक वाढलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच शिवसेनेने लवकर पावलं उचलत ह्याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे। असंही बोललं जातं की ठाकरे गट आणि मनसे काय मूव्ह करतायत, कोणते कॅन्डिडेट देत आहेत आणि कोणते कॅन्डिडेट त्यांच्यावर तिथे नाराज होऊन पुन्हा शिवसेना देतात किंवा शिवसेनेत उडी मारतील किंवा भाजपात उडी मारतील, मग त्यांना संधी दिली जाईल। आयता एक उमेदवार त्यांना मिळू शकतो ह्याची ही प्रतीक्षा महायुतीकडून करण्यात येते अशी सूत्रांची माहिती समोर येते।